लाडक्या बहिणींनो, भावांनो, सोन्या चांदीची आजचे ताजे भाव मी लगेच तुम्हाला सांगणार आहे. यासोबतच आज मी तुम्हाला 9 कॅरेट सोन्याबद्दल माहिती देणार आहे. जे नवीन मार्केटमध्ये सोनं आलं आणि या सोन्याने एकच खळबळ माजवली. या सोन्याच्या दागिन्याची किंमत आता मार्केटमध्ये नेमकी काय आहे? प्रति ग्राम काय भेटतं? प्रति कॅरेट काय भेटतं? आपल्याला सगळं बघायचं आहे 9 कॅरेट सोन्याबद्दलची माहिती. तुम्हाला आत्ता मी 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट सोन्याचे ताजे भाव सांगतो. आज सोनं स्वस्त झालेलं आहे. मूळ मुद्द्यावर विषयावर येऊत. आज 18 कॅरेट सोनं चांगल्याच पद्धतीने घसरल्याचं पाहायला भेटतं. 18 कॅरेट सोन्याचे आजचे ताजे भाव काय आहेत? बघा, 1 ग्राम मोजणी 18 कॅरेट सोनं ₹9,581 ला भेटतं. 8 ग्राम मोजणी 18 कॅरेट शुद्ध सोनं ₹76,648 ला भेटतं. तर मात्र 10 ग्राम मोजणी 18 कॅरेट शुद्ध सोनं ₹95,810 ला भेटतं. हे आजचे 18 कॅरेट सोन्याचे भाव आहेत. मित्रांनो, मी तुम्हाला 22 आणि 24 कॅरेट नंतर मात्र 9 कॅरेट सोन्याची माहिती देणार आहे. त्यामध्ये सोन्याचे दागिने कसे बनवले जातात आणि सध्या कुठे-कुठे फेमस आहे 9 कॅरेट सोनं, भारतामधला भाव किती आहे? तुम्हाला काही गोष्टी ऐकून मात्र नवल वाटेल 9 कॅरेट सोन्याबद्दल. आणि 9 कॅरेट सोनं हे आपल्या भारतात आता सध्या ट्रेंड पकडत आहे. लोकांनी 22-24 कॅरेटमध्ये व्यस्त करणं सोडून दिलेलं आहे. 9 कॅरेटवर लोकं आलेले आहेत. बघा, आज जे आहे सोन्याचा 22 कॅरेटचा भाव मी तुम्हाला सांगणार आहे. 22 कॅरेट 1 ग्राम मोजणी सोनं आज भेटतं ₹11,710 ला प्रति ग्राम महाराष्ट्रामध्ये. तर ₹93,680 ला प्रति 8 ग्राम. 22 कॅरेट शुद्ध सोनं आज महाराष्ट्राच्या मातीवर भेटतं. तर मात्र 22 कॅरेट शुद्ध सोनं 10 ग्राम मोजणी ₹1,17,100 ला आज भेटतं. म्हणजेच काय, तर 24 कॅरेट सोनं आता यापेक्षा थोडंसं उतरल्याचं आपल्याला आणखीन पाहायला भेटणार आहे. पण मित्रांनो, आज जे आहे चांदीच्या चांदीमध्ये चांगलीच वाढ पाहायला भेटते. सोनं जरी स्वस्त झालं तरी चांदी आज 1,73,000 प्रति किलोवर गेली. याचा अर्थ स्पष्ट दिसतो की 1,73,000 प्रति किलो म्हणजे ₹173 प्रति ग्राम. तर मात्र ₹1,730 प्रति 10 ग्रामने चांदी आज महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये फिरते. 1 तोळा चांदीची किंमत ₹1,710. जसं की मी तुम्हाला मागच सांगितलं होतं, चांदी जी आहे येणाऱ्या काळातील नवीन सोनं बनणार आहे. कारण चांदीची डिमांड मार्केटमध्ये वाढत असल्यामुळे चांदीचे भाव वाढत जाणार आणि चांदी जी आहे 2 लाख क्रॉस होऊन मार्केटमध्ये सोन्याच्या भावापेक्षाही चांगली जे पाहायला भेटणार आहे ते चांदीमध्ये भेटणार आहे. आणि विशेष करून कान उघडून ऐका मित्रांनो, सोन्याच्या भावात येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी वाढ होणार आहे. खूप मोठी वाढ, एवढी वाढ होणार आहे की तुमचं जर जे सोनं 30,000 40,000ला घेतलं, ते तुमचं सोनं आज 2-3 वर्षात जे आहे 10 पटीनं वाढेल. एवढा रिटर्न तुम्हाला जबरदस्त भेटणार आहे. येणाऱ्या काळात सोन्याचे चांगले दिवस येणार आहेत मित्रांनो. सोनं जे आहे तुमच्यासाठी येणाऱ्या काळात आधारस्तंभ बनणार आहे. सोन्याच्या भावामध्ये येणाऱ्या काळात जे आहे विशेष मोठा भाव जे आहे चांगल्या पद्धतीने वाढ होणार आहे. 2026च्या शेवटी सोनं 2 लाखाच्या क्रॉस जातं का, असं सुद्धा बोललं जात आहे. त्याचे कारण फॅक्टर मी तुम्हाला सांगणारच आहे. कारण त्याचे कारण फॅक्टर असे आहेत, लोकांनी सोन्याला मान्यता दिलेली आहे. सेफ हँड म्हणून लोकं सोन्याला वापर करत आहेत. शुद्ध सोन्याचं लोकं काळजीपूर्वक आपली पर्चेसिंग करत आहेत. गुंतवणूकदार सोन्यामध्ये इंटरेस्ट आहेत आणि मात्र सोन्यामध्ये भाववाढीचं कारण हेच होत आहे की सोन्याला मार्केटमध्ये डिमांड आली आहे. सामान्य लोक जरी कमी घेत असतील तरी इंडस्ट्रियलिस्ट किंवा मोठे-मोठे बिझनेसमॅन, उद्योगपती सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत. आणि जागतिक आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेले पूर्ण दूषित परिणाम जे आहेत आपल्याला या सोन्याच्या बाबतीत जे आहेत दिसत असतात. कारण जागतिक आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही देशाचं कोणता समोर चांगलं जमाना गेले आणि तिथे त्यांच्यात वादविवाद सुरू झालेले आहेत. म्हणून त्यांच्यापैकी सोन्याची निवड जी आहे सगळ्यात चांगली असल्याचं त्यांना दिसत आहे. आणि म्हणून जे आहे सोन्यामध्ये त्यांना इंटरेस्ट वाढला आहे आणि सोनं पर्चेसिंग करत आहेत. मित्रांनो, येणारा 2026चा काळ सोन्यासाठी सुवर्णयुग असेल. 2 लाख क्रॉस सोनं हेच जाईल 2026 शेवटी संपता हे लिहून घ्या तुम्ही. आता 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे आजचे महाराष्ट्राचे ताजे भाव मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, 1 ग्राम वजनी 24 कॅरेट शुद्ध सोनं आज ₹12,775 ला भेटतं. तर 8 ग्राम मोजणी शुद्ध सोनं आज ₹1,02,200 ला भेटतं. तर 10 ग्राम मोजणी शुद्ध सोनं 24 कॅरेट 1,27,750 ला भेटतं. तुम्हाला पाहायचंच झालं तर 18 कॅरेट शुद्ध सोनं आज 1 तोळा 95,810. तर 22 कॅरेट शुद्ध सोनं आज 1 तोळा 1,17,100. तर 24 कॅरेट शुद्ध सोनं 1 तोळा आज 1,27,750.
तर चांदी मात्र आज जे आहे 173 प्रति जे आहे ग्राम भेटते. तर आता मित्रांनो मी तुम्हाला सोन्याबाबत माहिती दिलीच. मात्र मूळ विषय होता 9 कॅरेट सोन्याचा जो सध्या ट्रेंड करत आहे. 9 कॅरेट सोन्याची कन्सेप्ट आली कशी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे बघा. 9 कॅरेट सोनं हे 37.5% शुद्ध सोनं असतं. तर 62.5 इतर धातू म्हणजे 24 कॅरेट जसं 99.9 शुद्धतेचं असतं, तर 9 कॅरेटमध्ये 37.5 सोनं जे आहे शुद्धतेचं असतं. म्हणून त्याला 375 गोल्ड किंवा 9 कॅरेट गोल्ड असं म्हणतात. 9 कॅरेट सोन्याचा रंग कसा असतो, तर इतर धातू जास्त असल्यामुळे हे सोनं थोडंसं फिकट पिवळं असतं आणि कधी-कधी हलका ब्राऊन पिवळा सुद्धा रंग असतो. मात्र सोन्यासारखाच रंग असतो, पेल येल्लोच दिसतं. बघा 9 कॅरेट सोन्यात कोणते धातू मिसळलेले असतात तर तांबे, कॉपर, चांदी, झिंक, हे निकेल अशी धातूने मिश्रित जे आहे 9 कॅरेट सोनं बनतं. मात्र सोन्यात काहीच फरक तुम्हाला दिसणार नाही एवढं मात्र नक्की आहे. 9 कॅरेट सोन्याचे फायदे काय आहेत तर जास्त टिकाऊ असतं. पांढरे, पिवळे किंवा रोज गोल्ड कोणतीही डिझाइन दीर्घकाळ टिकतं. किंमत खूप कमी आहे. 14 कॅरेट, 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटपेक्षा 9 कॅरेटची किंमत खूप कमी आहे. डेली यूजसाठी, ज्वेलरीसाठी, अंगठी, चेन, ब्रासलेट रोज वापरण्यासाठी स्क्रॅच कमी पडतात. त्यामुळे 9 कॅरेट सोनं हे चांगलं आहे. आता 9 कॅरेट सोन्याचे तोटे काय आहेत, तर तुम्हाला हेही जाणणं आवश्यक आहे. तर शुद्ध सोने खूप कमी आहे 24 कॅरेटच्या तुलनेत. 37.5% जे आहे 9 कॅरेट सोनं शुद्ध आहे. कारण 24 कॅरेट 99.99 शुद्धतेवर असतं, तर मात्र 9 कॅरेट 37.5% असतं. पिवळा रंग जास्त चमकदार नसतो. कधी-कधी स्किन रिएक्शन निकेल असल्यास भारतात रिसेल व्हॅल्यू खूप कमी असते. म्हणजे विकायला गेलात तर व्हॅल्यू कमी येते. ज्वेलर्स खरेदी करताना कमी रेट देतात. हे काही तोटे असू शकतात. मात्र 9 कॅरेट सोन्याची किंमती कशी ठरते? जर किंमत बघा, सोने दर आता 24 कॅरेट जसं 37.5च्या हिशोबानं प्लस मेकिंग चार्ज, जी-एस-टी असं पकडू. उदाहरणार्थ जर तुम्हाला सांगायचं झालं तर 24 कॅरेट सोन्याचे दर 6,000 प्रति ग्राम, तर 9 कॅरेट सोन्याचे दर 6,000 गुणिले 0.375 म्हणजे शुद्धता एवढं. म्हणजेच ₹2250 प्रति ग्राम सोन्याची किंमत त्यावर जे आहे आपल्याला महाराष्ट्रात भेटू शकते. म्हणजे जर तुम्हाला 1 तोळा सोनं 9 कॅरेट करायचं असेल, तर तुम्हाला तब्बल ₹22,500 मोजावे लागतील. म्हणजे 1 तोळा 22,500 कुठं आणि तिकडे बघा ₹1,27,000 1 तोळा भेटतं आणि हे ₹22,000 1 तोळा भेटतं. ही 9 कॅरेट सोन्याची असलीयत आहे आणि सोनं हे चांगलं असतं. सोनं सोनंच असतं. त्याच्यामुळं घाबरायची गरज नाही. जास्त तुम्हाला सांगतो इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युरोपमधील काही देशात जवळपास हे सोनं वापरतात. भारतात हे सोनं थोडंसं कमी वापरतात. मात्र इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युरोपमध्ये काही देश आहेत, हे सोनं जास्तीत जास्त प्रमाणात वापरतात. आता 9 कॅरेट कोणासाठी योग्य आहे, तर ज्यांचं बजेट कमी आहे, त्यांच्यासाठी रोज वापरायची ज्वेलरी पाहिजे, त्यांच्यासाठी जास्त टिकाऊपणा महत्त्वाचा आहे, त्यांच्यासाठी कारण टिकण्यासाठी नंबर 1 9 कॅरेट सोनं असतं. आणि ट्रेंडी हलकी ज्वेलरी घालणाऱ्यांसाठी 9 कॅरेट सोनं कोणासाठी योग्य नाही. ज्यांना इन्व्हेस्ट म्हणून हवी आहे, ज्वेलरी विकत घेऊन पुन्हा विकायची असते, स्किन ॲलर्जी असते, पारंपरिक गहने हवे असतात, त्यांच्यासाठी ठीक आहे. आता बघा 9 कॅरेट शुद्ध सोनं आणि वापर बघा, 9 कॅरेट शुद्ध सोनं 37.5चं असतं. बजेट डेली यूजसाठी ठेवू शकता. 14 कॅरेट 58.5 शुद्धतेचं असतं. म्हणजेच काय चांगला टिकाऊ, चांगला रंग असतो. 18 कॅरेट 75% जे आहे शुद्धतेचं सोनं असतं. म्हणजेच चांगला रंग प्लस पुरेशी शुद्धता असते. 22 कॅरेट 91.6 शुद्धतेचं असतं. पारंपरिक दागिने भारतीय आपण बनवू शकतो. 24 कॅरेट 99.99 शुद्धतेचं असतं. जिथे आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत ठेवू शकतो. आता कन्क्लुजन काय येतं तर 9 कॅरेट सोनं स्वस्त, टिकाऊ आणि परदेशात लोकप्रिय आहे. पण इन्व्हेस्टमेंट किंवा रिसेल व्हॅल्यूसाठी अजिबात योग्य नाही. भारतात जास्त करून 22, 18 आणि 24 कॅरेटच चालतं. 9 कॅरेट सोनं वर्सेस 22 कॅरेट वर्सेस 18 वर तुलना चार्ट जे आहे तुम्हाला सांगायचा झाला तर मी तुम्हाला दाखवून दिलेला आहे. तर मित्रांनो आता ही तुमची मर्जी आहे. बाकी माझं सांगायचं काम होतं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.